नमस्कार मित्रांनो, नाशिक सिरीजच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं आम्ही आलो होतो नाशिकला. नाशिकमधून गाडी पकडून आम्ही आलो डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील असे ठिकाण आहे जिथे देवाचे देव महादेव यांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग स्थापित आहे आणि त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. सर्वात आधी आम्ही रेनकोट घालून मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. माहिती आहे मित्रांनो, रेनकोट जादूसारखं दिसत आहे, सस्त्यात मिळालं, घेऊन घेतलं. अच्छा. थोडं पुढे जाऊन आम्हाला कळाला येथे पूर्णपणे आंघोळ करण्यासाठी. तिथे गेलो, तिथं भरपूर प्रमाणात भक्तांची गर्दी होती आंघोळ करण्यासाठी. तर आम्ही पण आंघोळ केली, कपडे बदलले आणि परत आलो मंदिराकडे. मंदिराकडे आल्यावर आम्ही गेलो दर्शनाच्या बारीत लागण्यासाठी आम्हाला खूप लांब जावं लागलं, कारण गर्दी तेवढी होती. हळूहळू का होईना पण आम्ही मंदिराच्या आत शिरलो. आम्हाला वाटलं बारी इथपर्यंतच होती का, पण बारी तर खरी इथून सुरू होत होती. तुम्ही बघू शकता मित्रांनो गर्दी. पुढे पण हळूहळू चालत होतो, फक्त व्हिडिओ फास्ट केला मी. महादेवाच्या भक्तीत वेगळाच आनंद आहे मित्रांनो, हे लोकांच्या गजरमधून आम्हाला कळत होतं. गजरचं कारण म्हणजे स्क्रीनवर दिसणारे त्र्यंबकेश्वर महाराज. गजर तर ऐकला मित्रांनो तुम्ही. हाच गजर ऐकत ऐकत आम्ही 5 तासानंतर मंदिराच्या आत शिरलो. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी काही रेकॉर्ड केलं नाही. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आलो. आजच्या ब्लॉगसाठी फक्त एवढंच मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून पाठव जा आणि फॉलो नक्की करून घ्या. हर हर महादेव.